इथून पुढे बघणार ती खेडमधून अपडेट समोर येते। शिवसेनेचे रामदास कदमांनी हा खेडचा गड राखल्याचं आपल्याला बघायला मिळते। अतिशय मोठी बातमी खेडमधील 7ही झेडपी गटांवरती शिवसेनेचा दबदबा आपल्याला बघायला मिळतोय। खेडमध्ये शिवसेनेचे रामदास कदम यांनी गड राखलेला आहे। शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम तसंच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी खेडमधील 7ही जिल्हा परिषद गटांवरती सगळे उमेदवार जे आहेत त्यांचे ते सध्या आघाडीवरती आहेत। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार जल्लोष बघायला मिळतोय, उत्साह बघायला मिळतोय, कारण गड राखण्यामध्ये खेडचा गड राखण्यामध्ये मोठं यश येताना आपल्याला दिसतंय। तर दुसरीकडे मराठवाड्यामधल्या परभणी जिल्ह्यातील सर्वांचं लक्ष लागलेल्या या निवडणुकीमध्ये शिंगणापूर मतदारसंघामधून भाजपचे नेते सुरेश वरपुडकर यांचा मुलगा रामशेर यांचा मुलगा जो आहे तो पराभूत झाल्याची बातमी सध्या समोर येते। वरपुडकर पॅटर्न आपण गेले काही दिवस हा शब्द ऐकतोय, मात्र आता त्यांचा पराभव झाल्याची बातमी सध्या समोर येते। सुरेश वरपुडकरांचा मुलगा हा पराभूत झालेला आहे। बरोबर आहे अमित। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पांडुरंग खिल्लारे हे जॉईंट किलर या ठिकाणी ठरलेले आहेत। वरपुडकर कुटुंबामधील 5 उमेदवार जिल्हा परिषदेच्या मैदानामध्ये उतरले होते, त्यामुळे नेत्यांच्या परिवारवादाची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी झाली होती आणि या उमेदवारांकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं। त्यामध्ये सुरेश वरपुडकर, मुलगी सोनल देशमुख आणि त्याचबरोबर शमशेर वरपुडकर यांचा पराभव झाला आहे, त्यामुळे राजकीय चर्चा आता सुरू झाल्या। शमशेर वरपुडकर यांचा 400 मतांनी पराभव झाल्याचं सध्या समोर येत आहे। मायबाप जनतेने मला एवढा विश्वास दाखविला की माझ्या समोर जे उमेदवार होते, मी एक सर्वसामान्य कुटुंबातला होतो, पण मला जनतेचा आशीर्वाद होता आणि मी जे काम केले 5 वर्षे मी सातत्याने सांगत होतो, बाबा जे मी गावामध्ये चेहरा मोहरा बदललाय ते मी या सर्कलमध्ये घेऊन जाणार आहे। त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगत होतो, बाबा माझा विजय निश्चित आहे। भावना अशी आहे की आपल्या विरोधात मोठाली माणसं होते, पण आपण हे सामान्य कुटुंबात लोक आपल्याला म्हणत होते मॅनेज उमेदवार आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण मला एक जनतेवर विश्वास होता आणि शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। ह्या बालेकिल्ल्यामध्ये सातत्यानं 5-6 टर्न आहे माझा, इथं शिवसेना निवडून आलेली आहे, सामान्य कुटुंबातल्याच माणसाला निवडून देते। यानंतर चिपळूण मधलं चित्र आपण बघणार आहोत। कापसाळ पंचायत समिती गणामधून वंचित बहुजन आघाडी आणि युबीचे उमेदवार तरी सगळ्यात मोठी अपडेट म्हणावी लागेल कारण कापसाळ गणामधून शिवसेना उभाटाचे सुभाष जाधव विजयी झालेले आहेत। आपण बघतो कापसाळ गणामधून शिवसेना उभाटाचे सुभाष जाधव विजयी झालेले आहेत। भास्कर जाधव आणि जनतेने माझ्यावरती विश्वास दाखवला आणि तो मी सार्थ ठरवणार असल्याचं सुभाष जाधवांनी म्हटलेलं आहे। कापसाळ गणामधून शिवसेना उभाटाचे सुभाष जाधव हे विजयी झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात जल्लोष त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय। कापसाळ गणामधून शिवसेना उभाटाचे सुभाष जाधव हे विजयी झालेले आहेत। विजयाच्या श्री आदरणीय भास्कर शेठ जाधव यांनी जो शब्द दिला होता की सुभाष जाधवला काही झालं तरी मी निवडून आणणार आणि शेठनी हे सर्व श्रेय शेठना जात आहे आणि माझ्या मतदारांना। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं युती पहिल्यांदा आम्ही केली आणि युती केल्यानंतर शेठनी तो शब्द दिला की मी 100% सुभाष जाधवला निवडून आणणार। आज शेठचं मी सदस्य ऋणी आहे। तर अमित आपण बघतोय बार्शी मधली जी निवडणूक आहे ती इंटरेस्टिंग होती। बार्शी पंचायत समितीमध्ये भाजपची सत्ता आलेली आहे। सत्ता निश्चित झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं अमित। खरं आणि मोठ्या प्रमाणात जल्लोषाला सुरुवात झालेली आहे कारण बातमी सुद्धा तशीच समोर येते। आपण बघूया काय ब्रेकिंग बातमी समोर येते। तर बार्शी पंचायत समितीमध्ये भाजपाची सत्ता आपल्याला बघायला मिळते। भाजपाचा मोठा विजय बघायला मिळतोय। गुलाल झेडपीमध्ये जो गुलाल आहे तो बार्शी पंचायत समितीमध्ये आपल्याला भाजपाचा बघायला मिळतोय। बार्शी पंचायत समितीत भाजपाची सत्ता येणार आता आहे आपल्याला समोर येताना दिसत आहे। भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष सुद्धा केलेला आहे। आपण बघतोय गुलालाची मोठ्या प्रमाणात उधळण करण्यात येते। कार्यकर्त्यांचा सगळा आनंदोत्सव साजरा करण्यात आलेला आहे।